या मंडळी. सगळ्यांनी आपापले व्हिडिओ ऑन करा. चला पटकन आपापले व्हिडिओ ऑन करा सगळ्यांनी. व्हिडिओ बंद करू नका, कारण बस तीच गोष्ट की मला रिॲक्शन्स नाही कळले तर मी एक्सप्लेन नाही करू शकणार. ओके, चला आपण स्टार्ट करूया. ठीक आहे, चला पटकन फास्टेस्ट फिंगर फर्स्ट खेळू. चॅट बॉक्समध्ये आपण जे आत्तापर्यंत शिकलो मी त्याचं आहे ना, असं प्रश्न विचारतो, तुम्ही चॅट बॉक्समध्ये उत्तर द्या. मी चॅट बॉक्स ओपन करून ठेवतो. चलो स्टार्ट. हा, आपण आत्तापर्यंत जे बघितले त्याच्या भरोश्यावर मी प्रश्न विचारतो. ठीक आहे, ओके. एक बिट म्हणजे काय होतं? चॅटबॉक्समध्ये एक बिट म्हणजे काय होतं? आपण बिटला काय म्हटलं होतं? एक नंबर. एक नंबर. ठीक आहे, 8 वायर नाही, 1 वायर. आता आपण एक बाईटला काय म्हटलं होतं? एक बाईटला, हा परफेक्ट. आता 8 वायर्स बरोबर आहे. ठीक, ओके. त्याच्यानंतर आपण एक गोष्ट बघितली होती, SDK. SDK का लागते आपल्याला? परफेक्ट, परफेक्ट, परफेक्ट. SDKचा लॉंग फॉर्म काय आहे? सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट. SDK, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट. गुड, ओके. त्याच्यात टोटल किती गोष्टी होत्या आपल्यासाठी? ज्या होत्या म्हणजे काल ज्या आपण बघितल्या त्या 6 होत्या, 6. ठीक आहे, 6. त्यातली पहिली गोष्ट कोणती होती जिला आपण एक कॉमन नाव दिलं होतं? बढिया, बढिया. टूल चेन मधली पहिली गोष्ट कोणती होती? जबरदस्त. कंपायलर. कंपायलर काय करतो? ह्युमन अंडरस्टँडेबल कोड पासनं मशीन अंडरस्टँडेबल मध्ये कन्वर्ट करतो. बरं, दुसरी गोष्ट कोणती होती? बाईट कोड मध्ये कन्वर्ट नाही करत. बाईट कोड मध्ये नाही, 0101 बायनरी मध्ये करतो. ठीक आहे, 0101 मध्ये. ठीक आहे, हा. दुसरी गोष्ट होती लिंकर. लिंकर काय करतो? एक्स्ट्रा गोष्टी अटॅच करून देतो ज्या लँग्वेजनी आपल्याला दिल्या होत्या. ठीक, ओके. तिसरी गोष्ट काय होती? ऍक्च्युली ते लिंकर आणि इंटरप्रेटर होतं, पण आपण आपलं बघू. तिसरी गोष्ट काय होती? एक नंबर, एक नंबर. लोडर. तिसरी गोष्ट होती लोडर. ठीक आहे, आता लोडर काय करतो? लोडर मुन्ना भाईचं सर्किट आहे. लोडर काय करतो? हार्ड डिस्कवर जी आपली एक्झिक्युटेबल बनली आहे तिला उचलतो आणि लोड करतो. कुठे? रॅम मध्ये. रॅम मध्ये. रॅम काय आहे? रॅम इज अ फ्री इलेक्ट्रॉनिक स्पेस. एक पट्टीवाली रॅम आहे ते. पट्टीवाली रॅम जी तुम्ही तुमच्या मशीनमध्ये टाकता. ठीक आहे, ती रॅम असते. ती ती फ्री इलेक्ट्रॉनिक स्पेस आहे. रॅम का बरं लागते आपल्याला? चॅटबॉक्स मध्ये टाका.
बरोबर, बरोबर. ठीक आहे. पुढे लोडर नंतर अजून काही गोष्टी होत्या. असेंबलर, डिसअसेंबलर आणि डिबगर. ठीक आहे? एवढ्या गोष्टी होत्या. असेंबलर, डिसअसेंबलर आणि डिबगर. मी तुम्हाला म्हटलं होतं तसं आपल्याला पुढे लागेल तसं आपण बघू. ठीक आहे? ओके. त्याच्यानंतर आपण एसडीके मधली ही पहिली गोष्ट दिली टूल चेन. टूल चेन मधल्या आपण गोष्टी बघितल्या. दुसरी गोष्ट काय होती टूल चेन मधली? त्या 3 गोष्टी होत्या काहीतरी मी बोललो होतो. हं. ओके. हं. ठीक आहे. नेम स्पेसेस, पॅकेजेस आणि तिसरं बोललो होतो मी हेडर, हेडर फाइल्स. ठीक आहे? हां. याच्यानंतर तिसरी गोष्ट काय होती? बरोबर. त्या 2 प्रकारच्या असतात. कोणत्या-कोणत्या? त्या 2 प्रकारच्या होत्या. बरोबर. एक होती प्रोसिजरल आणि एक होती ऑब्जेक्ट ओरिएंटेड. प्रोसिजरलमध्ये फोकस कशावर होता? की एक व्यक्ती स्विमिंग करतोय. फॉर एक्झाम्पल राहुल स्विमिंग करत आहे. तर प्रोसिजरलमध्ये जास्त फोकस केला जातो स्विमिंगवर आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेडमध्ये जास्त फोकस केला जातो राहुलवर. राहुलच बोललो होतो ना मी? हां, राहुलवर. ही खासियत आहे त्याची. ठीक आहे. हे तुम्हाला एक्झॅक्ट मॅपिंग नाही करणार आत्ता, पण तुम्हाला एवढं जरी कळलं की तिथे स्विमिंगवर फोकस आहे आणि ते राहुलवर फोकस आहे. हे कसं होतं, काय होतं जेव्हा आपण ॲक्चुअली जावाचा कोड लिहू ना, जेव्हा मी ऑब्जेक्ट डॉट मेथड कॉल करून दाखवेल, तेव्हा मी तुम्हाला कंपेअर करून दाखवेल सीचा कोड आणि जावाचा कोड. डोंट वरी. याच्या पुढची गोष्ट काय होती? चौथी? कडक, कडक. डॉक्युमेंटेशन, डॉक्युमेंटेशन. ठीक आहे? डॉक्युमेंटेशन. ज्यांचे व्हिडिओ ऑफ आहे त्यांनी प्लीज ऑन करा. हां, डॉक्युमेंटेशन. ठीक आहे? ह्या 4 गोष्टी ज्या होत्या ह्या कंपल्सरी लागतात एस-डी-केसाठी. कंपल्सरी. पुढची गोष्ट काय आहे? सो रनटाईम एन्व्हायर्नमेंट आणि व्हर्चुअल मशीन ह्या 2 गोष्टी असतात. ठीक आहे? ओके. हां. त्याच्या पुढचं शेवटची गोष्ट काय होती? कडक, कडक. मस्त. हं, जबरदस्त. त्यानंतर आपण पाहिलं होतं की एस-डी-के 2 प्रकारचे असतात. 2 प्रकारच्या. तर ते 2 प्रकार कोणते-कोणते आहेत सांगा जरा? बरोबर. हं. परफेक्ट, परफेक्ट. नेटिव्ह आणि व्हीएम बेस्ड. ठीक आहे. नेटिव्ह नेटिव्ह जो आहे, नेटिव्ह जे आहे, ते का बरं यूज करतात? कारण तिथे फास्टर डेव्हलपमेंट पाहिजे असते. तिची स्पीड चांगली असते. ठीक आहे. नेटिव्हमध्ये सरळ असतं. पहिले कंपायलर येतो, लिंकर येतो, तिकडे सरळ पुढे लोडर असतो, तो लोड करतो, झाला विषय संपला. पण पण जावाच्या केसमध्ये व्हीएम येतो एक मधात, त्याचं नाव जेव्हीएम असतं. आता हे का होतं, का बरं होतं, हे सगळं होतं, हे याच्याबद्दल आपण आज बोलू. ठीक आहे? याच्याबद्दल आपण आज बोलू. प्लीज श्रेयश व्हिडिओ ऑन कर. येस. ठीक आहे? चलो बढिया. आता
आता आपल्याला आज मी आज तुम्हाला भन्नाट गोष्टी सांगणार आहे. भन्नाट गोष्टी. आताचा टाईम नोट करा, जे काही झालं असेल आणि 1.5 तासानंतर, 1 ते 1.5 तासानंतर तुम्हाला मी अशा-अशा गोष्टी सांगेल, जिकडे खूप सारे वॉव मोमेंट्स राहतील. वॉव मोमेंट्स राहतील. ठीक आहे? पूर्ण फोकस इकडे, निवांत बसा आणि ऐका मी काय-काय सांगतोय. ठीक आहे? काल मी बोललो होतो, की ओ-एस पिक्चरमध्ये येते. ओ-एस येते आणि ओ-एस का बरं आणतो आपण? कारण आपल्या प्रोग्राममध्ये काहीतरी भयानक कोड लिहिला असेल, जो की सरळ आपला हार्डवेअर करप्ट करू शकतो. त्याच्यामुळे मधात ओ-एस आणले जाते. ओ-एस आणले जाते. ठीक आहे? बरं ओ-एसचं काम काय-काय आहे? मी तुम्हाला सांगतो. लिहून घ्या तुम्ही. ओ-एसचं काम काय-काय आहे? मी तुम्हाला सांगतो. ओ-एस 3 प्रकारच्या मॅनेजमेंट करते. 3 प्रकारचा मॅनेजमेंट करते. मी इनफॅक्ट स्क्रीन शेअर करून पण दाखवतो. ओ-एस 3 प्रकारचा मॅनेजमेंट करते. पहिली आहे फाइल मॅनेजमेंट. दुसरं आहे प्रोसेस मॅनेजमेंट. लिहत आहे ना तुम्ही? हं, हं. मेमरी मॅनेजमेंट. तर हां. त्यानंतर लिहा हार्डवेअर ॲब्स्ट्रॅक्शन. ज्या गोष्टी तुम्हाला आत्ता कळणार आहेत, त्या मी सगळ्या आता सांगतो. ठीक आहे? लिहिलं? ठीक आहे. बरं याच्यात मी काही-काही गोष्टी नंतर ॲड करेल बरं. असं नाही की आत्ता एवढं सांगितलं म्हणून एवढ्याच आहे. जसं लागेल तसं सांगेल. आत्ता तरी ह्या 4 गोष्टी लिहा. या 3 प्रकारच्या मॅनेजमेंट आहे आणि हार्डवेअर ॲब्स्ट्रॅक्शन मुद्दामून सांगतोय मी तुम्हाला. शेड्यूलिंगचा पण भाग येतो याच्यामध्ये एक. तो सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे? एवढं लिहिलं तुम्ही? मी सांगतो. फाइल मॅनेजमेंट. फाइल मॅनेजमेंट काय असतं माहिती आहे का? पहिली गोष्ट, मी तुम्हाला काल सांगितलं होतं जाताना, ओ-एस स्वतः एक प्रोग्राम आहे. म्हणजे तुमचा प्रश्न असेल, ओ-एसचा कोड लिहिलाय कोणतरी? हो, लिहिलाय. ठीक आहे. तुमच्या मशीनमध्ये तुमचं जे ओ-एस असेल ते Appleवाला मशीन असेल तुमचा, तर त्याच्यामध्ये Macintosh नावाची एक ओ-एस असते. मॅक ओ-एस म्हणतात तिला. काय म्हणतात? मॅक ओ-एस. ती कोणी लिहिली आहे? त्याचा कोड Appleवाल्यांनी लिहिलाय. ठीक आहे. तुमच्या मशीनमध्ये बरं एक लायनस टोरवाल्ड नावाचा एक माणूस आहे. माहिती आहे तुम्हाला? तो म्हणतो, "टॉक इज चीप, शो मी द कोड." लायनस टोरवाल्ड. ही इज द फादर ऑफ लिनक्स. तर लिनक्सचा जो कोड आहे तो त्यांनी लिहिलाय. त्यानंतर विंडोजचा कोड कोणी लिहिलाय? चला कन्सिडर करू सध्या की विंडोजवाल्यांनी लिहिलंय. ठीक आहे. काही स्टोरी असतात. आता हे डायरेक्ट म्हणजे YouTubeवर जाणार आहे. सांगेल मी तुम्हाला पुढे जेव्हा प्रायव्हेट सेशन सुरू होईल तेव्हा स्टोरी सांगेल, की ॲक्चुअलमध्ये जो विंडोजचा कोड आहे तो आला कुठून आहे. ठीक आहे. Microsoftची एक खासियत आहे. Microsoftच्या बऱ्याच गोष्टी स्वतःच्या नाही आहेत. पण Microsoftने एक खूप मोठं पुण्य केलंय. Microsoftने ओ-एस ही पर्सनल कॉम्प्युटरमध्ये चालवली आहे. हे त्याचं सगळ्यात मोठं काम आहे आणि ह्या पुण्यामुळे त्याचे सगळे पापं धुतल्या गेली आहे. नाहीतर आधी फक्त मेनफ्रेम कॉम्प्युटर्समध्येच ओ-एस चालायच्या. असो, चला. तुम्हाला एवढं तरी कळलं, की आपण आत्ता 3 ओ-एस बद्दल बोलतोय. तुमच्या मशीनवर मोस्टली मला वाटतं विंडोज असणार. ठीक आहे. कोणाकोणाकडे विंडोज आहे हात वर करा बरं. ओके. चला सगळे विंडोजवाले आहे. तर म्हणजे तुम्ही कोड नोटपॅडवर लिहिणार आहे. ठीक आहे. माझ्या मशीनमध्ये ह्या मशीनमध्ये हा जो आहे आत्ता याच्यात मॅक ओएस आहे. माझा अजून एक मशीन आहे त्याच्यामध्ये लिनक्स आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये लिनक्स आहे. सो तुम्हाला कळलं हे वेगवेगळ्या कंपन्यांनी कोड लिहिले आहे. नंतर तुम्ही जेव्हा तुमचा लॅपटॉप घ्यायला जाता बघा तो तुम्हाला म्हणतो, की तुम्हाला लायसन्स्ड व्हर्जन पाहिजे का विंडोजचं?
मग तो म्हणतो की ठीक आहे, लायसन्स असेल तर तुम्ही एक सीडी घेता, तुम्ही त्याचे एक्स्ट्रा पैसे भरता बरं. ती तुम्ही मग विंडोज इन्स्टॉल करता आपल्या मशीनवर आणि ते ॲज अ प्रोसेस म्हणून तुमच्या रॅमवर रन होतं. काल मी बोललो होतो, सांगा मला, व्हॉट इज अ प्रोसेस? व्हॉट इज अ प्रोसेस? आपण एक प्रोग्राम लिहितो, लोडर तो उचलतो आणि रॅमवर टाकतो. जसं तो रॅमवर टाकला तर ती प्रोसेस बनते. कारण रनिंग इन्स्टन्स ऑफ अ प्रोग्राम इज अ प्रोसेस. रनिंग इन्स्टन्स ऑफ अ प्रोग्राम इज अ प्रोसेस. आणि आपण दाखवलं होतं बघा, की ते एक राउंड काढला होता, आपण एक सर्कल काढला होता. तो सर्कल जेव्हा दिसतो आपल्याला असा, आपण तसाच नोटिफाय करणार आहोत. रॅममध्ये तो सर्कल दिसला म्हणजे तिथे ते आपल्या प्रोसेस म्हणजे आपल्या प्रोग्राम रनिंग स्टेटमध्ये येतो आणि आपण त्याला प्रोसेस असं म्हणतो. कळली ही टर्मिनॉलॉजी? आपला कोड, सोर्स कोड, जेव्हा तो रॅमवर गेला आणि जो सर्कल दाखवला, तेव्हा तो प्रोसेस आहे, तेव्हा ती रॅमवर गेली की. ठीक आहे? रॅमवर गेली की. चला, तर आपला जो प्रोग्राम बनतो आणि आपण ते सेव्ह करतो. जसं की म्हणजे श्री गणेशाय नमा डॉट जावा किंवा श्री गणेशाय नमा डॉट सी अशी आपण फाईल बनवली, तर ती मॅनेज कोण करतं? ती ओएस मॅनेज करते. ती ओएस मॅनेज करते. ठीक आहे? वरून तुमची रॅमवरची मेमरी कोण मॅनेज करतं? ती ओएस मॅनेज करते. मेमरी म्हटलं ना आपण, रॅम आणि मेमरी एकच गोष्ट आहे. ती ओएस मॅनेज करते. प्रोसेसला कोण मॅनेज करतं? ओएसच करते. बरं, म्हणजे याच्यात एक गोष्ट अजून आहे, मी सांगून देतो आता तुम्हाला, की हार्डवेअर ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय? हार्डवेअर किती कॉम्प्लेक्स आहे, हे सगळं ओएस तुमच्यापासून लपवते. हे सगळं ओएस तुमच्यापासून लपवते. हे सगळं ओएस तुमच्यापासून लपवते. हार्डवेअर किती कॉम्प्लेक्स आहे. नाहीतर विचार करा, तुम्ही 0101 मध्ये म्हणजे खेळले असता वायर्सनी, तर किती अवघड झालं असतं काम. हे सगळं ओएस तुमच्यापासून लपवते आणि म्हणते, "तू काळजी नको करू, मी आहे मदत, मी सगळं सांभाळून घेईल." जशी घरात आई करते. तुम्ही काहीतरी मोठा कांड केला, की तुम्ही आईला जाता, "आई सांभाळून घे." वडिलांना सांग, की "ठीक आहे, होत राहतात मुलाकडून चुका." आई म्हणते, "ठीक आहे बाळा, तू काळजी नको करू, मी सगळं सांभाळून घेईल." नाहीतर वडिलांचा मार खाल्ला असता तुम्ही. तर आई सगळं सांभाळून घेते. असंच ओएस पण एक आई आहे आणि ओएस खरंच आई आहे. तुम्ही ऐकलं असेल तर YouTubeवर जाऊन माझे सी म्हणजे सीचे डेमो लेक्चर्स आहे. तिकडे मी स्टोरी सांगितली आहे. तिकडे मी युनिक्सची स्टोरी सांगितली आहे. ठीक आहे. डेनिस रिची आणि केन थॉम्सन 2 व्यक्ती होते. त्याची स्टोरी सांगितली आहे पूर्ण मी. आणि त्याच स्टोरीमध्ये जावाचा पण उगम आहे. सोलारिस नावाची एक ओएस होती. असो. तुम्हाला ओएस कळलं आत्ता काय आहे? ओएसचे काम काय-काय आहे? तुमची फाईल सांभाळते. नंतर तुमचं म्हणजे ती प्रोसेस शेड्यूल पण करते बरं. शेड्यूलिंग पण काम त्याचंच आहे. शेड्यूलिंग म्हणजे काय, खूप साऱ्या प्रोसेस आहे. तर मॉनिटर एका वेळी सगळ्यांना नाही भेटू शकत ना. सीपीयू एका वेळी सगळ्यांना नाही भेटू शकत ना. तर ती टर्न बाय टर्न सगळ्यांना देते. कसं माहिती का? तुमच्या घरात एखादी खेळणं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही व्हिडिओ गेम खेळताय. PS5 आहे तुमच्याकडे. तुम्ही FIFA खेळताय. तुमच्याकडे एकच कन्सोल आहे आणि तुम्ही 5 मित्र बसले. तर एका वेळी एकच जण खेळू शकणार ना. मग तुम्ही तो कन्सोल पास करता. ते मॅनेज करायला एक जण लागतं ना. "अरे चल, तुझा वेळ झाला आता. आता तू खेळ, आता तू खेळ." हेच काम ओएस पण करते. कळलं? सो हे काही काम आहेत ओएसचे. सो ओएस पिक्चरमध्ये आणली होती आपण का बरं? कारण तो डायरेक्ट गोष्टी करप्ट करू शकतो आपला कोड. डायरेक्ट गोष्टी करप्ट करू शकतो म्हणून ओएसला पिक्चरमध्ये आणलं आणि ओएस या सगळ्या गोष्टी सांभाळते. कळलं? ओएस आई आहे. ओएस आई आहे. आणि ओएस तुमच्या रॅममध्ये सगळ्यात पहिले येऊन बसते. म्हणून तर बघा ना, तुमचा मशीन जेव्हा बूट होतो, तेव्हा सगळ्यात पहिले बघा विंडोजमध्ये तुम्ही जे दाखवतं वेलकम टू विंडोज वगैरे. Macमध्ये आले की तुम्हाला Macचं पहिले वेलकम भेटतो त्या Mac OSचा. Linuxमध्ये गेले की Linuxचा वेलकम भेटतो तुम्हाला सगळ्यात पहिले गेले की. सो सगळ्यात पहिले तुमच्या मशीनवर जी गोष्ट बूट होते, ती ओएस आहे. कळलं? आपली जर्नी कळली आपण कसं येतोय? आत्ता आपण ओएसवर खेळतोय. ओएसवर खेळतोय. बरं, आता कसं असतं, की प्रत्येक ओएसची आपली एक वेगळी भाषा आहे. प्रत्येक ओएसची आपली एक वेगळी भाषा आहे आणि प्रत्येक ओएसला आपलं मूल कळतं, की हे माझं मूल आहे की नाही. ठीक आहे? म्हणजे Windowsच्या ओएसला बरोबर कळतं, की ही जी फाईल बनली आहे, ही माझ्यावर रन होईल की नाही. तुम्ही Windowsची फाईल Macवर रन नाही करू शकत. Macची फाईल Windowsवर रन नाही करू शकत. कळतंय? कळतंय? हां. तुम्हाला जरी नसेल माहिती आहे 3 वेगळ्या ओएस असतात. विंडोज ओएस तर माहिती आहे. ही तर सगळ्यांनी वापरली असेल. विंडोज ओएस लहानपणी रोड रॅश तर खेळले असाल.
कधीतरी एक्सेलवर काम केलं असेल, वर्डवर काम केलं असेल, काही नोटपॅडवर काहीतरी लिहिलं असेल. कॉम्प्युटर सगळ्यांनी बघितलाय. ते तुमच्याच्यात मोस्टली 90% चान्स आहे की तुमच्या मशीनमध्ये विंडोज ही ओएस असणार आहे. तर मी कसं म्हणतोय, विंडोजला आपली वेगळी भाषा कळते, लिनक्सला वेगळी भाषा कळते आणि मॅकला वेगळी भाषा कळते. आता माझं कसं म्हणणं आहे, तुम्ही जी फाईल बनवता, ती कशी आहे? ती वेगळी बनते विंडोजसाठी, लिनक्ससाठी वेगळी बनते आणि मॅकसाठी वेगळी बनते. याचा मी तुम्हाला प्रूफ देतो. बघा, बघा. मला पहिले डायग्रामने एक्सप्लेन करतो, मग आपण वेगळ्या गोष्टींकडे वळूया. बरं, मी तुम्हाला ओएस बद्दल पुढे अजून सांगणार आहे. आत्ता ज्या गोष्टी लागल्या मी ते सांगितल्या, जशा लागतील मी तसं सांगेल. आता कालची तुम्हाला डायग्राम आठवते आपली? हा तुम्ही एक याच्यात कोड लिहिला, सोर्स कोड. सोर्स कोड याच्यात तुम्ही लिहिला असा hello डॉट सी नावाचा. पहिले आपण सीचं बघू. कालपासून आपण सी बद्दल बोलतोय. याला आपण काय म्हणतो रे बाबा? याला आपण सोर्स कोड म्हणतो, जो आपण स्वतः लिहिलाय. हा सोर्स कोड आहे. याला नाव दिलं आपण hello डॉट सी. आता आपलं काम काय होतं? अल्टिमेटली आपल्याला हा रन करायचा आहे. या hello डॉट सी मध्ये hello वर्ल्ड नावाचं लिहिलंय काहीतरी. hello वर्ल्ड म्हणजे hello वर्ल्ड प्रिंट कर रे बाबा मॉनिटरवर, असं लिहिलंय. आता आपण पिक्चरमध्ये आणतो कंपायलर. कंपायलर काय करतो? तुमच्या ह्युमन अंडरस्टँडेबलला मशीन अंडरस्टँडेबल मध्ये कन्वर्ट करतो. कोणामध्ये कन्वर्ट करतो? मशीन अंडरस्टँडेबल मध्ये. तर ती फाईल आहे ना, ऍक्च्युली मी आता तिला इथे डॉट ओबीजे म्हणतो. आणि या फाईलमध्ये काय असतं? 01010101. डॉट ओबीजे काढण्यापेक्षा आहे ना, मी तुम्हाला कालच थोडंसं असं बेटर टाईपमध्ये कसं केलं होतं तसं. 0101010101. याच्यानंतर कोण येतो? लिंकर येतो. लिंकर येतो आणि लिंकर आल्यानंतर तो काही एक्स्ट्रा गोष्टी जोडतो आपल्या याच्यात. आणि इथे ऍक्च्युली आपली डॉट EXE बनते. विंडोजच्या केसमध्ये आपण बोललो होतो. ठीक आहे, विंडोजच्या केसमध्ये ही फाईल कुठे बनते ऍक्च्युली? तुमच्या हार्ड डिस्कवर. तुमच्या हार्ड डिस्कवर बनते. ही हार्ड डिस्कवर बनल्यानंतर काय होतं की एक लोडर नावाचा माणूस येतो. बरं, ऍक्च्युअल मध्ये मी आणि ही अशी दाखवतो. लिंकर नंतर तो इथे मी सरळ लोडर दाखवतो. ही फाईल त्यांनी हार्ड डिस्कवर इथे बनवली. कळलं का विषय? पहिले आपण सोर्स कोड लिहिला, कंपाईल केला. हा पण ऍक्च्युली माहितीये का, ही पण फाईल जी असते ना, ती हार्ड डिस्कवरच बनते. पण मी मुद्दामून लिंकरचं एक्सप्लिसिटली दाखवत आहे. आता मी तुम्हाला प्रूफ देणार आहे याचा, काळजी करू नका. लिंकर येते, ती EXE इथे बनवते. लोडर येतो. लोडर काय करतो? ही फाईल उचलतो, कारण तो मुन्ना भाईचा सर्किट आहे. ही उचलतो आणि ही आणून टाकतो तो रॅम मध्ये. लोडर घालून देऊ का इथून? इथे मी असं म्हणतो, लोडर ती उचलून थोडस क्रिएटिव्ह डायग्राम बनवू. चला, लोडर ती उचलून रॅम मध्ये टाकतो आणि रॅम मध्ये सगळ्यात पहिले मी म्हटलं ना, सगळ्यात पहिले बूट तुमची ओएस होते आणि तो पण एक स्वतः प्रोग्राम आहे. तर ओएस सगळ्यात पहिले इथे बसणार आहे. तुम्हाला मी सांगू, तुम्ही शेकडो वेळा डायग्राम काढणार आहे. ही पूर्ण नाही, पण ही जी रॅमची दिसते ना ओएस वगैरे, ही शेकडो वेळा काढणार आहे तुम्ही अख्ख्या कोर्समध्ये. आता इथे ओएस येऊन बसली.
आता मी तुम्हाला म्हटलं होतं की ही इथे फाईल आहे, पण ही जेव्हा रॅमवर येते ही एक प्रोसेस बनते आणि एक प्रोसेसला आपण एका सर्कलनी दाखवतो. तर हिला म्हणू आपण ही एक प्रोसेस आहे. PROCESS ही एक प्रोसेस आहे. बरोबर? बरोबर? हा. आता माझा प्रश्न कसा आहे की ही जशी डायग्राम आहे, ही जशी डायग्राम आहे, मला एक सांगा, ही जी एक्झिक्युटेबल आहे, आता हिला मी .exe म्हणून नाव दिलंय म्हणून विंडोज मध्ये .exe नावाची बनते. समजा ही हार्ड डिस्क आहे. हार्ड डिस्क कोणत्याही मशीनवर राहू शकते. लिनक्सच्या मशीनवर पण राहू शकते, मॅकच्या मशीनवर पण राहू शकते, म्हणजे लिनक्स विंडोजच्या मशीनवर पण राहू शकते. ही ओएस ओळखणार कशी की ही प्रोसेस माझी आहे की नाही? ही प्रोसेस माझी आहे की नाही? एक भन्नाट गोष्ट सांगतोय, भन्नाट. जेव्हा ही ही फाईल असते ना, ही जी एक्झिक्युटेबल, ही एक एक्झिक्युटेबल फाईल आहे. ह्या फाईलमध्ये एक अशी गोष्ट असते, ती गोष्ट सांगते, इथे मी त्याला एक असं म्हणतो, एक गोष्ट, एक अशी गोष्ट असते, ती सांगते की मी कोणावर रन होणार, मी कोणावर रन होणार. कोणाला माहिती आहे गोष्ट? कोणाला तरी ती गोष्ट काय असते? हात वर करू शकता तुम्ही. कोणाला माहिती आहे? ओके, चला. कोणाला माहित नाही तर मग अजून मजा येईल. खूप कमी यांचं असतात ही गोष्ट माहिती असण्याचे, आणि लोक या गोष्टीला माहिती आहे का ऍडव्हान्स म्हणून विकतात. माझ्या हिशोबाने ही सगळ्यात बेसिक गोष्ट आहे. ही माहित नसली तर तुमचं काही होऊच शकत नाही माझ्या हिशोबाने. लिनक्स आणि मॅक, मॅक ओएस म्हणतो मी त्याला. चला, मी आहे ना एक कोड लिहितो. कोणाकडे विंडोज मशीन आहे आता? बरं, तुमच्याकडे कंपायलर, हा चला, विंडोज मशीन आहे. चला, ओके. मी स्क्रीन शेअरिंग स्टॉप करतोय आणि काहीतरी दुसरं शेअर करतोय. हे एवढं कळलं असेल तुम्हाला. एवढं तरी कळलं की जी एक्झिक्युटेबल आहे, जी एक्झिक्युटेबल आहे ती विंडोजची मॅकवर चालू शकत नाही, मॅकची विंडोजवर चालू शकत नाही, लिनक्सची कुठे चालू, म्हणजे कळलं ना? इंटरचेंजेबली कुठे चालत नाहीये. त्यात अजून काही सिनेरियोज असतात, बोलू आपण त्याच्यावर. ओके, तुम्हाला स्क्रीन दिसते? एक टर्मिनल दिसत असेल तुम्हाला. घाबरू नका हे बघून. मी एक कोड लिहितोय, सीचा VIM. तुम्ही लक्ष नका तुम्ही काय करताय, तुम्ही फक्त एवढं लक्षात घ्या की मी सोर्स कोड लिहितोय सीचा. नाही तर हेच बघून घाबरून जाणार, अरे हे काय. तुम्ही धबाधब कोड लिहिणार आहे असं वापरून. सो चिलॅक्स. सीचा कोड कसा लिहितात? हॅश इन्क्ल्यूड stdio.h. तुम्हाला दिसतंय का? दिसतंय ना? इंट मेन. याला मी सेव्ह करतो. बघा, मी तुम्हाला लाईव्ह स्टेप्स दाखवतोय. हा काय लिहिला मी? सोर्स कोड. हा काय लिहिला मी? सोर्स कोड. तुमच्या बुक मध्ये बघा, तुम्ही डायग्राम काढली असेल तर सगळ्यात पहिले सोर्स कोड जे लिहितात तो हा सोर्स कोड आहे. हा सोर्स कोड आहे तो सीचा. हा सोर्स कोड आहे. लिहिला. मी याला सेव्ह केला. आता टूल चेन सगळ्यात पहिले कोणाला होतं? कंपायलर. कंपायलर. हा. तर सीचा कंपायलर वेगळा, म्हणजे सीचा कंपायलर आहे हा. सीसी नाव आहे त्याचं. एंटर करतो मी. ठीक आहे, एंटर करतो. मी एंटर केलं.
ओके. आता माझी काय बनली असेल ऍक्च्युअल मध्ये? बरं, ही स्टेप लिंकिंग होऊन येते. बरं, ही स्टेप लिंकिंग होऊन येते. तर बघा, ए डॉट आउट नावाची फाईल बनली. ए डॉट आउट. ठीक आहे. हेच तुम्ही विंडोज मध्ये केलं असतं तर डॉट ई बनली असती. आणि डॉट ओबीजे पण बनते तिकडे. विंडोज मध्ये डॉट ओबीजे पण बनते. याच्यात बोलू शकतात काही इंटरमिडिएटरी फाईल्स. तो काढण्याचा एक वेगळा मार्ग आहे, पण आपण एकदम मेगा प्रॉस्पेक्ट मध्ये चाललो जाऊ, म्हणून मला तिकडे न्यायचं नाहीये तुम्हाला. तुम्हाला बघायचं असेल तर ते जे डेमो लेक्चर्स पडले आहेत ना सीचे, तिकडे जाऊन आहेत त्या सगळ्या गोष्टी. पण आता आपण त्यात नको जायला. तुम्हाला कळलं ही ती फाईल आहे जी लिंकिंग नंतर बनली होती. डॉट ई दाखवतो मी तुम्हाला. अं, हे बघा, हे बघा, हा कोड लिहिला मी. इथे मी श्री डॉट सी लिहिलंय. नंतर मी कंपाईल केला त्यांनी ही लिंकिंगची स्टेप तो इंटरनली करून टाकतो. ठीक आहे. देअर आर सम फेजेस ऑफ कंपायलेशन. तर तो ह्या केसमध्ये त्यांनी ही स्टेप इंटरनली करून टाकली. आणि बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं हार्ड डिस्कवर एक डॉट ई बनते विंडोजच्या केसमध्ये. इथे डॉट ए डॉट आउट नावाचं, जसं विंडोजला एक आडनाव आहे ना त्याचं डॉट ई तसं इथे त्याला ए डॉट आउट नाव आहे. ठीक आहे. ए डॉट आउट नाव आहे. कोणी सोबत सोबत विंडोजवर करू शकत असेल, पण त्याच्याकडे कंपायलर पाहिजे. अं, आता बघा, ही ए डॉट आउट नावाची फाईल बनली. ही कुठे बनली? हार्ड डिस्कवर बनली की नाही? हार्ड डिस्कवर बनली की नाही? तुम्हाला दिसत नसेल ना, तर मी तुम्हाला डेस्कटॉप शेअर करून दाखवतो की ती ऍक्च्युअल मध्ये बनली. इनफॅक्ट मी काय करतो, अं, बघा, मी तुम्हाला दाखवतो की ती ऍक्च्युअल मध्ये हार्ड डिस्क मध्ये बनली आहे. त्याचं फोल्डर दाखवतो तुम्हाला मी. बाकीच्या फाईल्स ज्या नाही पाहिजे त्या उडून टाकतो, म्हणजे तुम्हाला क्लॅरिटी राहील. बघा, ही सध्या आपल्या कामाची आहे, ही नाही आहे, ही नाही आहे. ह्या दोन सध्या आपल्या कामाच्या नाही आहेत, त्यांना मी डिलीट करून टाकतो. आता क्लिअर आहे. हे बघा, मी काय करतो, ही आहे ना, ही हॅलो डॉट सी पण उडवतो. ही मी थोड्या वेळ पहिले तुम्हाला शिकवायच्या अगोदर बनवली होती. बघा, इथे काही आहे आता, फक्त श्री डॉट सी आहे जी मी लिहिली होती. हा, आता बघा, मी काय करतो, वापस जातो टर्मिनलमध्ये, वापस जातो आणि मी मी एंटायर स्क्रीन शेअर करतो. दिसतंय टर्मिनल तुम्हाला आता? आता बघा, मी क्लिअर करतो आणि वापस सी कंपायलेशनची स्टेप चालली आहे. मी इथे श्री डॉट सी करतो, एंटर केलं. इथून एलएस केलं की तेच काम होतं जे आपण तिकडे जीयूआय ने बघतो. जीयूआय म्हणजे काय? जे दिसतं, ग्राफिकल युजर इंटरफेस. आता बघा, मी वापस आलो इथे. दिसते तुम्हाला ए डॉट आउट? दिसली? मी जे म्हटलं होतं की ती हार्ड डिस्क मध्ये बनते, ते दिसली? दिसली? ओके, चलो. वापस टर्मिनलमध्ये जाऊया. झाली. आता ही जी ए डॉट आउट बनली, ही मॅकची आहे, ही विंडोजची आहे, की ही लिनक्सची, हे कसं माहित पडणार? कारण आत्ता मी तिला ओएस मध्ये टाकणार ना, तर ओएस मध्ये टाकणार, तर हे डॉट स्लॅश ए डॉट आउट असं जेव्हा मी करतो, म्हणजे इथून काय होणार आहे माहितीये का? जेव्हा मी हे एंटर करेल, हे फाईलचं नाव आणि एंटर करेल इथे, तर काय होईल माहितीये का? ओएस लोडरला सांगेल, लोडर ती फाईल हार्ड डिस्क वरनं उचल आणि ती रॅम मध्ये लोड कर. आणि नंतर काय झालं माहितीये? ओएसनी कम्युनिकेट केलं कोणासोबत माहितीये? ओएसनी कम्युनिकेट केलं तिकडे सीपीयू सोबत. सीपीयूला सांगितलं, मॉनिटरला कमांड दे की त्याच्यावर हे श्री गणेशाय नमः प्रिंट कर, आणि हे श्री गणेशाय नमः इथे प्रिंट होऊन आलं. मी तुम्हाला वापस डायग्राम मध्ये घेऊन जातो, आणि वापस दाखवतो की एक्झॅक्टली ह्या गोष्टी मॅप कशा झाल्या. बघा, कालची डायग्राम वापस आणतो मी इथे.
ही होती, हा कोड लिहिला आपण सेम टू सेम आज. कंपायलरनी सरळ इथे आणली. ही C.exe इथे बनवली. हिला मी वाटल्यास ए डॉट आउट नाव करतो, तुम्हाला कन्फ्युजन नको. ए डॉट आउट नाव केलं. ही ए डॉट आउट फाईल आपण जेव्हा एंटर केल्यावर काय झालं, लोडर आला. लोडरनी ही फाईल घेतली आणि रॅम मध्ये आणून लोड केली. इथे लोड केली. काय झालं, आपलं जी प्रोसेस होती ही बोलली ओएस सोबत. ओएसने सीपीयूला सांगितलं, ह्या प्रोसेसनी म्हटलंय की तू सीपीयू वर प्रिंट कर श्री गणेशाय नमः. सीपीयू मॉनिटरवर गेला आणि त्यांनी प्रिंट करून दिला आपल्याला. विषय संपला. ही प्रोसेस निघून जाते इथून काम झालं की. झेपलं. बरं, हे आता जे बडबडलो मी, हे कोणाकोणाला कळलं त्यांनी चॅटबॉक्स मध्ये येस टाका. चॅटबॉक्स मध्ये येस टाका. प्रज्ञेश, लिनक्सचं काय होतं असं विचारताय का तू? प्रज्ञेश, लिनक्स टाईप करताय काही? एक सेकंड, कोणी काही टाईप नाही केलंय का चॅटबॉक्स मध्ये? येस येस येस. टर्म सेम वाटलं. कशात प्रज्ञेश? हॅलो सर. नाही ॲक्च्युअली मला ते टर्मिनल सेम वाटलं. मॅकचं टर्मिनल आणि लिनक्सचं टर्मिनल सेम वाटलं. ओके ओके, टर्मिनल सेम म्हटलं असं म्हणतोय तू. हो, ऐक. मॅक मॅक हे खूप स्ट्रॉंगली म्हणतं, वी आर बेस्ड अपॉन स्ट्रॉंग फाउंडेशन ऑफ लिनक्स, ऑफ युनिक्स. आणि युनिक्सच चाइल्ड लिनक्स पण आहे, आणि युनिक्सच चाइल्ड डायरेक्टली मॅक पण आहे. विंडोज हे मानत नाही. विंडोज दळबद्री आहे. माझ्या तोंड नका उडालेलो, पण विंडोज लय दळबद्री आहे. विंडोजने सगळं चुरून बनवलेलं आहे. पण विंडोजनी म्हटलं ना, एक गोष्ट लय भारी केली विंडोजनी. ही आपण जे लॅपटॉप वगैरे वापरतो ना, या छोट्याशा मशीनवर ओएस टाकून दाखवली आहे. हे सगळ्यात भारी काम केलंय विंडोजनी. बाकी विंडोज चोर आहे. ठीक आहे, हे मला बोलायचं नव्हतं, पण ठीक आहे. असो, तुम्ही हिस्ट्री करून बघा काय काय कांड केलेत त्यांनी. चला जाऊ द्या. तुम्ही म्हणाल त्या ऍपलचे काहीतरी आहे. ऍपल इज ब्युटी विथ ब्रेन. ऍपलचं बघितलं का कसं जातं ते खाली, मिनिमाइज केलं की. ऍपल जबरदस्त आहे. ऍपल त्याच्या R&D वर एवढा पैसा खर्च करतं अफाट. ऍपलनी खूप काही चांगलं दिलंय आपल्याला. असो, म्हणून तर ऍपलचे प्रोडक्ट एवढे महाग आहेत. त्यामुळे आता तर काही इनोव्हेशनच येत नाहीये. पहिल्यांदा तुम्हाला आठवतं पहिल्यांदा जेव्हा स्टीव्ह जॉब्सचं पहिलं ऐका, पहिलं जेव्हा त्यांनी तो म्हणजे हा आयफोन लॉन्च केला होता. भाई त्यांनी आयडिया विकली होती तेव्हा. आयडिया लोकांना विश्वासच बसेना की असं टच बिच करून काही होऊ शकतं. एवढा जबरदस्त, म्हणजे तुम्ही ते बघाल त्याचं. लॉन्च होता ना, लॉन्च इव्हेंट, तेव्हा स्टीव्ह जॉब्स बोलला होता. ते एकदा ऐका. स्टीव्ह जॉब्सचा मी 2 गोष्टींचा फॅन आहे. एकतर ते पहिलं इव्हेंट जो झाला होता ते, आणि नंतर त्याचं एक स्पीच आहे. कमेन्समेंट इव्हेंट होता. कमेन्समेंटचं स्पीच आहे त्याचं. त्यात तो जॉइनिंग द डॉट्स बद्दल बोलला होता. ते 2 स्पीचेस ऐका. जबरदस्त. असो, आपण आपल्या मुद्द्यावर येऊ आणि इकडे पुढे वाढूया. मी तुम्हाला दाखवणार होतो, वापस आपला जो क्वेश्चन होता, की चहायला ही जी प्रोसेस आहे म्हणजे .exe प्रोसेस नाही, exe फाईल, एक्झिक्युटेबल फाईल, ए डॉट आउट फाईल, ही माझी आहे हे ओएस ओळखणार कसं? प्रत्येक स्क्रीन शेअर करतो. प्रत्येक एक्झिक्युटेबल जी असते ना, ती तिच्यासोबत एक गोष्ट सोबत घेऊन येते. प्रत्येक एक्झिक्युटेबल ही फॉर एक्झाम्पल तीच ए डॉट आउट म्हणा, exe म्हणा, और exe म्हणा. ही हिच्यासोबत एक गोष्ट घेऊन येते. ती माहितीये काय असते? ती असते मॅजिक नंबर. मॅजिक नंबर.
ह्या एक्झिक्युटेबलच्या सगळ्यात स्टार्टिंगला काही गोष्टी लिहिल्या असतात. त्या गोष्टींनी कळतं की ही फाईल कोणाची आहे. समजा तिच्यात MZ लिहिलं असेल स्टार्टिंगला, तर ही विंडोजची आहे. समजा ELF लिहिलं असेल तर ही लिनक्सची आहे. आणि समजा कॅफे बेब किंवा असं लिहिलं असेल, ठीक आहे, तर ही कोणाची आहे? ही मॅकची आहे. कोणाकडे आत्ता एखादी EXE पडली असेल विंडोजमध्ये, तर त्याच्यावर राईट क्लिक करा आणि ती नोटपॅडमध्ये ओपन करा. नोटपॅड प्लस प्लस असेल तर बेटर. ती त्याच्यात ओपन करा. एखादी EXE पडली असेल तर, कोणती पण EXE असेल, तिला ओपन करा. तिकडे तुम्हाला स्टार्टिंगला MZ लिहिलेलं दिसेल. MZ. हे MZ का बरं दिलंय माहितीये का? मार्क झकॉस्की नावाचा एक माणूस होता. मार्क झकॉस्की, त्याच्या नावावर ते दिलंय. कोण करून बघत असेल तर त्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही चॅटबॉक्समध्ये पण टाकू शकता. आणि मी तुम्हाला मॅकचं दाखवणार आहे. मॅकचं. हे लिहून घेतलं तुम्ही? याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. चला, मी स्क्रीन शेअरिंग स्टॉप करतो मग. कोणी केलं? करून बघितलं? हम्म. शिकायचं ना, डायरेक्ट बेसपासून शिकायचं. सगळं मायनसमधून शिकायला स्टार्ट करायचं. डायरेक्ट -1 पासून स्टार्ट. नाही तर शिकायचंच नाही, सोडून द्यायचं. कोणताही इंटरव्ह्यू असला, कोणताही इंटरव्ह्यू, तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. आणि समोरचा व्यक्ती समजा तेवढा तोड असेल ना, आणि पॅकेज पण तेवढं तोड देणार असेल, तर हे प्रश्नांची उत्तर पण माहित पाहिजे. कोणाला जमलं का? कोणी ट्राय करत असेल तर चॅटबॉक्स मध्ये टाका, म्हणजे मी थांबतो. नाही तर मग मी मॅकचं दाखवतो. फक्त राईट क्लिक करून नोटपॅड मध्ये उघडायची आहे. कळत नसेल ना कशी शोधायची, तुमच्या धिस PC मध्ये जा. तिकडे वर सर्च असेल, तिकडे .exe टाका. star.exe टाका. star.exe टाकली तर सगळ्याच्या सगळे EXE येतील. त्याच्यावर राईट क्लिक करा आणि ओपन इन नोटपॅड करा. ओय, कोणी ट्राय करत असेल तर चॅटबॉक्स मध्ये येस तरी टाका, म्हणजे मी थांबतो. नाही तर मी दाखवतो मॅकचं. ओके, प्रज्ञेश करते. .exe we can means create file as well, right? करू शकते तू, पण तुला त्यासाठी आता Cचा कंपायलर लागेल. But the applicationचे files दिसते like eclipse.exe हो, any कर days. ना. त्याच्यावर राईट क्लिक कर आणि ओपन इन नोटपॅड प्लस प्लस कर. तुला स्टार्टिंगला वर MZ लिहिलं दिसेल. एकदम वेडावाकडा काहीतरी लिहिलेलं दिसेल, पण स्टार्टिंगला MZ लिहिलं असेल. बरं चला, नाही तर मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये दाखवतो ते. जेव्हा काही असेल विंडोजचं. आता मॅकचं तरी बघून घ्या. त्यासाठी मॅकमध्ये बघा, आता मी ही A.out बनवली ना. कोणी काही मेसेज केलाय का? सो चला, हे बघा, बघताय स्क्रीनवर? याच्यात एक कमांड आहे. कोणी काही मेसेज केलाय का रे?
तुम्हाला कोणती स्क्रीन दिसते आता? टर्मिनल. मला दोन्ही दाखवत राहतो ऍक्च्युली. चला मी वापस शेअर करते. टर्मिनल दिसते ना आता? हम्म. हे बघा, आता हे जे आलंय ना, हे ऍक्च्युली हे याच्यात पण टाइप्स आहेत, पण तुम्ही बघाल ना, मी जे तुम्हाला म्हटलं होतं FEED इथे बघा, FEEDFACF. ठीक आहे, यालाच तुम्ही एक असं कॅफे बेब पण लिहून येतं. ऍक्च्युली त्याचे काही काही प्रकार असतात, लिटिल I've tried for that MZ. भेटलं. क्या बात आहे. स्क्रीनशॉट टाकू शकते चॅट बॉक्स मध्ये. हा, स्निप टाकते. हा, हे कॉपी पेस्ट नाही होत का इथे? व्हायला पाहिजे. डॉक्युमेंट म्हणून सेंड करावं लागेल तुला. मे बी लेट मी. हा, मी करते. यू कॅन प्रोसीड. या. चला, तुम्हाला दिसलं इथे याचे वेगवेगळे प्रकार आहेत दाखवण्याचे, बाकी काही नाही आहे तेच. मी जे तुम्हाला म्हटलं होतं FEED FACF तेच आहे. ओके, मी एक सेकंड हा, माझ्याकडून एक छोटीशी मिस्टेक झाली आहे. मी इथे दाखवताना तुमची गोची व्हायची नाही. तर हे बघा, इथे CACF लिहिलंय, FACF आहे ते. I've shared only chat. Yep. बघा, तिने एक इमेज पाठवली आहे, त्यात स्टार्टिंगला बघा MZ लिहिलंय. MZ त्या गोष्टीने आयडेंटिफाय होतं की ती फाईल विंडोजची आहे. आता तुम्ही बघा, समजा तुम्ही ती windows.exe मॅकला दिली, म्हणजे कॉपी पेस्ट केली, तुम्ही लिटरली कॉपी पेस्ट केली आणि रन करायचा प्रयत्न केला, फाटला कोड, गेलं, होणारच नाही. मॅक म्हणेल, अरे माझा जो मॅजिक नंबर होता तो कुठे आहे? तो दिसतच नाहीये इथे, कुठे गेला मग तो? नाहीये, ही माझी फाईल नाहीये, मी फेटाळलं, मी रनच नाही करणार, अशी मॅक म्हणते. मॅकची फाईल द्या बरं तिकडे. विंडोजमध्ये ती म्हणते ही माझी नाही, MZ नाही दिलं, ही माझी नाही. आता बघा काय झालं की तुमच्याकडे एक अप्लिकेशन डेव्हलप करायला आलं, एक मस्तपैकी तुम्ही अप्लिकेशन डेव्हलप करताय, एकदम एडटेक वगैरे असं टाईपमध्ये. आता तुम्ही ते अप्लिकेशन डेव्हलप केलं, तुम्ही क्लायंटकडनं पैसे मागून घेतले अकाउंटमध्ये, तुम्ही क्लायंटला ती EXE घेतली एक्झिक्युटेबल, तुम्ही त्या क्लायंटला मेल केली, त्या क्लायंटनी तो मेल एक्सेप्ट केला, ती डाउनलोड केली फाईल आणि तो रन करायचा प्रयत्न करतोय. तो बोलला, यार तू ही विंडोजसाठी बनवली, माझ्याकडे तर मॅक आहे, ही माझ्याकडे फाईल चालतच नाहीये. तुम्ही बनवली विंडोजमध्ये, त्याच्याकडे होता मॅक, चालतच नाहीये. म्हणजे प्रॉब्लेम आहे की नाही? ह्या प्रॉब्लेमसाठी सोल्युशन आणलं जावानी. जावा काय बोलला? राईट वन्स रन एनिवेअर. वोरा, WORA, राईट वन्स रन एनिवेअर. बरं, आता हे कळलं असेल ना, तर चॅटबॉक्समध्ये येस टाका की हे जे मी आपण बोललो की बाबा प्रत्येकाचा नंबर वेगळा होता, मॅजिक नंबर. तो मॅजिक नंबर वेगळा असल्यामुळे वेगवेगळ्या OSS ला कळतं की ही माझी फाईल आहे की नाही, ही माझ्यावर एक्झिक्यूट होईल की नाही.
ओके, हाँ गुड, सगळ्यांना कळलं, क्या बात है. चलो आगे बढ़ते हा. काय बोललं की तुम्हाला कळलं इथे प्रॉब्लेम झाला तो. ऍक्च्युली हे कंपायलरनी जे बनवलं होतं ना, ही त्या मशीनसाठी बनवली होती, ही 010 ही त्या OS ला कळत होती. आता जावा काय बोलला, हे बघ रे बाबा, हा प्रॉब्लेम आहे, ह्याला मी सॉल्व्ह करतो. तर इथे तो बोलला की मी एक लिहितो श्री डॉट जावा नावाची फाईल. जावा बोलला माझ्याकडे माझं कंपायलर आहे. सीकडे त्याचं कंपायलर होतं CC नावाचं. ठीक आहे, जावाकडे त्याचं कंपायलर आहे. जावाच्या कंपायलरचं नाव आहे जावा सी. जावाचं आणि सी कंपायलरचा हा काय आपला सोर्स कोड. हा काय आपला सोर्स कोड. आता जावा काय बोलला, मी कंपाईल करतो. जावा बोलला पण मी तुझ्यासारखं कंपाईल नाही करणार. काल तुम्हाला आठवतं मी बोललो होतो VM बेस्ड मध्ये खोटी खोटी मशीन येते ही ही तो काय म्हणतो, मी या मशीनसाठी कोड नाही बनवत. मशीन अंडरस्टँडेबल 0101 जो OS ला पण कळतो, ऍक्च्युली 010 कळतो OS ला पण. तो बोलला मी डायरेक्ट या मशीनसाठी कोड नाही बनवत, मेन मशीनसाठी मी एक खोट्या खोट्या मशीनसाठी कोड बनवतो. आणि त्या खोट्या खोट्या मशीनचं नाव जावामध्ये आहे JVM. काय आहे JVM. ही लँग्वेज कोणाला कळते? हु अंडरस्टँड दिस लँग्वेज? VM. त्याच्यानंतर त्या VMचं नाव काय आहे? JVM. त्याचं लॉंग फॉर्म आहे जावा व्हर्च्युअल मशीन. जावा व्हर्च्युअल मशीन. काय नाव आहे? जावा व्हर्च्युअल मशीन. आणि याला जी भाषा कळते त्याचं नाव काय माहितीये का? बाईट कोड. त्याचं नाव आहे बाईट कोड. जसं याचं आडनाव काय होतं? डॉट जावा. याचं आडनाव काय असतं माहितीये का? डॉट क्लास. डॉट क्लास अशी बनते ही फाईल ऍक्च्युली. डॉट क्लास. ही कोण बनवतं? याचा कंपायलर. ही भाषा कोणाला कळते? खोट्या खोट्या मशीनला. त्या खोट्या खोट्या मशीनचं नाव काय आहे? JVM, जावा व्हर्च्युअल मशीन. मग आत्ता मी काल बोललो होतो VM जी असते ती विषप्राशन करते शंकरासारखं. सगळं विष पिऊन घेते आणि अमृत बाकीच्यांसाठी ठेवते. तसंच हे करतं. हे काय म्हणते, मी तुझे सगळे पाप धुवून काढते, तू काळजी नको करू. तू एक काम कर, तू आता पुढे वाढ. तर माहितीये याच्या आतमध्ये मी अजून एक बोललो होतो की अजून एक गोष्टी असतात काही काही. तर इथे ऍक्च्युअल पिक्चरमध्ये अजून एक पूर्ण JVMचं आर्किटेक्चर येतं. ते काय आहे ते तुम्हाला पुढच्या 2-3 लेक्चरमध्ये क्रिस्टल क्लिअर राहणार आहे. प्रत्येक गोष्टी मी तुम्हाला आत्ता पटवून नाही देऊ शकेल, पण इथे ऍक्च्युअली अजून एक गोष्ट येते. मी बोललो होतो अजून एक कंपायलर असतो जो ऍक्च्युअली खोट्या खोट्या मशीनला कळणाऱ्या भाषेतून ऍक्च्युअल मशीनला भाषेत म्हणजे ज्याला कळते ते कन्वर्ट करू शकतो. तर इथे आपल्याला अजून एक कमांड असते जावा आणि ही डॉट क्लास फाईल त्याला आपल्याला सप्लाय करावं लागते. ऍक्च्युअली मध्ये आपण डॉट क्लास नाही लिहिणार आहे, पण तुम्हाला इथे कळावं म्हणून मी इथे डॉट क्लास दिली आहे. तुम्हाला हे पण कळेल. कोणाकडे जावा इन्स्टॉल्ड आहे? ओके. तुझ्याकडे विंडोज आहे ऐश्वर्या, माझ्याकडे मॅक आहे. मी आता तुम्हाला याचा लाईव्ह प्रूफ देईल. याच्यानंतर जो कोड बनेल ना, याच्यानंतर जो कोड बनेल तो मॅकवर पण चालेल, तो लिनक्सवर पण चालेल आणि तोच कोड विंडोजवर पण चालेल. म्हणजे समजा इथे विंडोज असेल तो त्याच्यावर पण चालणार, काही प्रॉब्लेम नाही. तोच लिनक्सवर पण चालणार आणि तोच कोड मॅक OS वर पण चालणार. राईट वन्स रन एनिवेअर. आपल्या आधीच्या केसमध्ये प्रॉब्लेम काय होत होता? की इथे ही जी EXE बनत होती ही विंडोजवर चालायची आपली त्याची बनवलेली, मॅकवर त्याची बनवलेली आणि लिनक्सवर त्याची बनवलेली. पण ह्या केसमध्ये असं नाही होत आहे. ह्या केसमध्ये मी कोड लिहिला. आता बघा मी आधी C वापरलं, मी विंडोजवर बनवलं, माझ्या क्लायंटला मेल केला, त्याने डाउनलोड केला, रन करण्याचा प्रयत्न केला, रन झालीच नाही.
मग त्यांनी जावामध्ये कोड बनवण्याचा प्रयत्न केला. जावामध्ये कोड बनवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जावामध्ये कोड केला. त्यांनी यावेळी विंडोजवरच केला. त्यांनी कोड लिहिला. त्यांनी तो कंपाईल केला. त्यांनी ती कंपाईल झालेली फाईल जी आहे ती दिली क्लायंटला. आणि क्लायंट बोलला ठीक आहे, क्लायंटकडे मॅक आहे आता किंवा लिनक्स आहे. क्लायंट बोलला मी रन करतो. क्लायंट बोलला त्यांनी रन केली, रन झाली. पण हे सी मध्ये होत नव्हतं. इथे ऍक्च्युअली जी जादू केली ती कोणी केली माहितीये का? ह्या जेव्हीएमनी जादू केली इथे. जेव्हीएमनी. जेव्हीएम काय बोलला? राईट वन्स रन एनिवेअर. कारण माहितीये का, ही जी भाषा आहे ना बाईट कोड, ही भाषा अशी आहे, ही ओएस स्पेसिफिक नाहीये. ही भाषा स्ट्रिंग्सनी बनलेली आहे. बरं आजपर्यंत बाईट कोड कोणी डोळ्यांनी बघितलाय का? हातवर कराल फक्त. तुमच्यासाठी आज एवढे वाव मुमेंट्स आहे मग लेक्चरमध्ये. आई शपथ. ऐका, हे कळलं एवढं? हे जे स्क्रीनवर दिसते जावाचा कोड एकदा लिहिलं की कुठेही रन होतोय, हे कळलं? हा, माझं तर तुम्हाला सजेशन आहे की हे लेक्चर वापस ऐका. ठीक आहे, चला मी स्क्रीन शेअरिंग स्टॉप करतो. एवढं कळलं असेल तर चॅट बॉक्समध्ये येस टाका फक्त. क्या बात. आणि तुम्हाला कळलं नाही तर नो टाकायचं. आणि जे कळलं नाही ते वापस विचारायचं. मी ट्राय करतो की लहान बाळाला पण कळेल अशा भाषेत मी सांगतो. तुम्हाला जे प्रश्न पडू शकतात त्याची उत्तर मी आधीच देऊन ठेवतो. पण स्टील असं काही झालं की काही प्रश्न राहून गेला तुम्ही बिंदास विचारू शकता. ओके, चला आता आपण जे बडबड केली ना याला प्रूफ करूया. चलो इधर आओ. हे बघा आता मी एक प्रोग्राम लिहितो. कशाचा? जावाचा. तिकडे श्री डॉट जावा लिहिलं होतं ना, इथे पण श्री डॉट जावा लिहितो आणि एंटर करतो. बरं ते डॉट जावा काय आहे? जसं डॉट सी ला एक्सटेन्शन दिलं होतं की बा ही फाईल सी ची आहे ओळखण्यासाठी, ही सी ची. जशी डॉट MP4 फाईल असते ती व्हिडिओची असते. त्याला ती MP4 ने आपण कळतं की ही व्हिडिओ फाईल आहे. MP3 म्हणजे काय? ऑडिओ फाईल आहे. असंच डॉट जावा म्हणजे ही जावाच्या सोर्स कोडची फाईल आहे, याचा अर्थ असा होतो. आता जावाचा कोड तुम्हाला कळणार नाही. मी तुमचा याच्यानंतर शुद्ध लेखनाचा कोड घेणार आहे. ही ऍक्च्युअल मध्ये कोड लिहित कसं असतात, किती स्पेस द्यायच्या, कर्ली ब्रेस कुठे द्यायचं, किती स्पेस द्यायचे त्याच्यानंतर, मग किती इंडेंटेशनने आत यायचं, हे सगळं सांगणार आहे मी तुम्हाला. क्लास श्री म्हणतो मी. हे पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन एक्सप्लेन करायसाठी मी खूप वेळ घेणार आहे. आणि तुम्ही आयुष्यात कधी विसरणार नाही की ते पब्लिक स्टॅटिक वर्ड मेन त्या चारही शब्दांचा अर्थ काय. ते दिसतं असं नाही. पब्लिक म्हणजे पब्लिकली अवेलेबल आहे, स्टॅटिक म्हणजे थांबलंय, वर्ड म्हणजे काहीच नाही, मेन म्हणजे होय मेन आहे ते, असं नसतं. जे मे बी तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये सांगण्यात आलं असेल. चलो आगे बढ़ते. आणि मी इथे सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन आणि हे जे आहे अगं एक नंबर विषय आहे. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. त्या आउट शब्दाचा एवढा कहर आहे ना, एवढा कहर आहे. आणि मी तुम्हाला ते एक्झाम्पल समजून सांगणार आहे कूलरच्या एक्झाम्पलनी. कूलरमध्ये नळाने पाईप भरतो ना आपण, पाईपने पाणी, मी त्या हिशोबाने समजून सांगेल. तेव्हा मी तुम्हाला सांगेल की इकडे 3 पाईप आहेत, कशासाठी ते वापरतात ते पण सांगेल तेव्हा. आणि इथे म्हणतो मी श्री गणेशाय नमः. याला मी सेव्ह केलं. पहिली स्टेप झाली, सोर्स कोड लिहिला, सेव्ह केला. आपण काय म्हणतो डायग्राम मध्ये बघा, कोणी काढली डायग्राम? नसेल काढली तर मी शेअर करतो वापस ती स्क्रीन आणि तुम्ही एकदा बघा. दिसते बघा. हा श्री डॉट जावा मी लिहिला आता. आता कोण पिक्चर मध्ये येणार आहे? हा कंपायलर. जावाच्या कंपायलरचं नाव काय आहे? जावा सी. त्याच्या कंपायलरचं नाव काय आहे? जावा सी. तो काय करणार आहे? तो खोट्या खोट्या मशीनला कळणाऱ्या भाषेत कन्वर्ट करणार आहे त्या कोडला आपल्या. त्याचं नाव काय आहे? बाईट कोड. आणि त्या गोष्टीचं नाव काय आहे? त्या खोट्या खोट्या मशीनचं नाव काय आहे? जावा व्हर्च्युअल मशीन. मी जी स्मॉल खालीला जावा व्हर्च्युअल मशीन.
आणि ते काय करतं, ती एक फाईल बनवते डॉट क्लास. ऍक्च्युली इथे नाही, हे जे आहे ना, ही कमांड आहे, ही कमांड आहे जी आपल्याला द्यावी लागते. कमांड टर्मिनलमध्ये टाकावी लागते ही. ह्या फाईलचे नाव आहे श्री डॉट क्लास बनते आणि तिची भाषा काय आहे, बाईट कोड, जी कोणाला कळते, JVM ला. चला मी स्टॉप करतो. आता आपण वापस येऊ. आता बघा, मी जावा सी कमांड टाकली आणि इथे म्हणतो मी श्री डॉट जावा म्हटलं, एंटर केलं. आता बघा, तुम्हाला हे फाइंडर दिसतंय का, की टर्मिनलच दिसतंय तुम्हाला? वेट, बघा, मी इथे हे डॉट क्लास डिलीट करतो. हे बघा, आता इथे फक्त श्री डॉट जावा आहे. डॉट क्लास फाईल नावाची कोणती पण फाईल नाही आहे ना. मी काय करतो, जावा सी आणि श्री डॉट जावा असं म्हणतो. बघा, ही मी इथे कमांडसाठी एंटर करणार. आता मी इथे एंटर करणार टर्मिनलमध्ये आणि तुम्ही या इथं बघा, या इथे 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 ती फाईल क्रिएट होईल. झाली क्रिएट? झाली? हा. आता ही जेव्हा फाईल क्रिएट झाली, तर ही फाईल कोणाला कळते? जावा व्हर्च्युअल मशीनला, त्या खोट्या मशीनला. आता मी त्या खोट्या मशीनला म्हणतोय, अरे खोटी मशीन, तुला जी भाषा कळली आहे ना, तिला तू आता ऍक्च्युअल जी माझी खरी मशीन आहे, म्हणजे 0101, आपल्या मशीनला कोणती भाषा कळते? 0101. आपल्या OS ला कोणती भाषा कळते? 0101. बरोबर? हा. तर त्या मशीनला कन्वर्ट, म्हणजे त्या मशीनला जी भाषा करतात कन्वर्ट कर. त्याच्यासाठी कमांड आहे जावा श्री. मी तुम्हाला म्हटलं होतं डॉट क्लास नाही द्यावं लागत. आणि इथे मी एंटर करतो. ह्या फाईल कोणती घेतोय? हा जावा श्री डॉट क्लासवाली, डॉट जावावाली नाही, डॉट क्लासवाली फाईल घेतो. हा लिहून आलं का स्क्रीनवर? लिहून आलं का? आता मी काय करतो, ठीक आहे, ऐश्वर्याकडे आहे ना, मी ही डॉट क्लास फाईल तिला देतो. तुझ्याकडे JVM आहे ना ऐश्वर्या? हा, मी ही डॉट क्लास फाईल तिला देतो आणि बघा, ती तिच्या मशीनवर रन करून सांगेल की तिच्या मशीनवर रन होते की नाही. मी तिला दोन्ही फाईल देतो. कोणत्या कोणत्या? माझी माझी मी तिला ही डॉट क्लास फाईल वाली पण देतो. हा, तुम्ही पण घरी एक्सपेरिमेंट करून बघा. तुमच्यात असेल ती क्युरिओसिटी, तुम्ही करून बघा की होते का. मी ए डॉट आउट पण फाईल देतो. दोन्ही फाईल टाकलेत मी चॅट बॉक्समध्ये आणि ती बघा. तिला फक्त ती आता ऐश्वर्या, तुझा 5 सेट आहे का पण क्लास 5 JVM चा कमांड प्रॉम्प्ट मधनं झाला पाहिजे. जावा व्हर्जन केलं ना, हा, तर माझ्याकडे 21 आहे जावा. ओके, काही इश्यू नाही. तू सरळ जावा, अच्छा जावा -v केलं तर येत आहे ना. 21 इन्स्टॉल्ड आहे माझ्याकडे. हा, आता ही फाईल डाउनलोड कर आणि ही कर आणि ती ए डॉट आउट असेल ना, ती घे आणि तिच्यावर डबल क्लिक कर. ओके, एक दोन्ही सेकंड. पण बघ, ए डॉट आउट रन नाही व्हायला पाहिजे आणि नाही होणार. आणि दुसरी आहे, कारण मी तुला विंडोजवर देतोय कोणती मशीन, इनफॅक्ट स्क्रीन शेअर करू शकते ऐश्वर्या. हा, एक सेकंड, मी डाउनलोड करते. तू स्क्रीन शेअर करून दाखवू शकते. नाहीतर तू तुझं करून बघ आणि चॅटबॉक्स मध्ये टाक, स्क्रीनशॉट करू शकतो, काही इश्यू नाही. ते खूप सारं. एक सेकंड. ते काय टर्मिनल मध्ये रन करू, और आय जस्ट नीड टू क्लिक? नाही, जी डॉट
ए डॉट आउट असेल ना तिच्यावर हा. डबल क्लिक करू शकते तू, ती पण कमांड प्रॉम्प्ट मधनं रन करू शकते. ठीक आहे. आता श्री डॉट क्लास रन करायचं आहे. सो आय नीड टू गो डेस्कटॉप वरती माझी फाईल येते राईट. डेस्कटॉपवर तुझ्या टर्मिनल मधनं डेस्कटॉपचा पाथ असला पाहिजे. हा मी तिथे गेलीये त्या जावा पाथवरती. स्पेस श्रीली डॉट क्लास नको लिहिशील, फक्त श्रीली आणि एंटर कर. ओके. जे श्री कॅपिटल आहे. ओके. Could not find or load main class Java. Cause Java lang class not found exception. Why? क्लास नॉट फाउंड एक्सेप्शन येते. हम्म. बरं एक काम कर, असू दे तू एक मिनिट. तू डॉट क्लास देते ग, नाही तू नाही, डॉट क्लास नको देऊ. एक सेकंड. ऍक्च्युली मी ती फाईल याच्यामध्ये ठेवली ना डाउनलोड्स मध्ये आणि मी डेस्कटॉप मध्ये रन करते. हम्म. कंट्रोल सी डी इथे जाते मी आणि देन जावा श्री करायचं नाही. हा झालं. श्री गणेशाय नमः. ओके. त्याचा स्क्रीनशॉट काढून तू चॅटबॉक्स मध्ये टाकून दे. ओके. आणि एक काम करशील ऐश्वर्या, तिथेच ए डॉट आउट पण असेल ना, डॉट हा. ए डॉट आउट कर किंवा ए डॉट आउट एंटर कर, दोन्ही कर. डॉट स्लॅश ए डॉट आउट पण कर आणि ए डॉट आउट एंटर पण कर किंवा डबल क्लिक पण कर, कसंही कर, ती होणार नाही रन. ओके. एक सेकंड ना. डाउनलोड्स ते माझे खूप मल्टिपल टॅब्स ओपन आहेत ना तर ते हँग होतात. इट्स ओके. म्हणजे स्टक होऊन जाते स्क्रीन. इट्स ओके. नो प्रॉब्लेम. ऐश्वर्या आणि टर्मिनल वरतीच हे करू का? टर्मिनलवर पण कुठे पण कर, काही इश्यू नाही. ए डॉट आउट एंटर कर, तू विंडोज मध्ये आहे ना, कर ए डॉट आउट एंटर. तर ते ओपन म्हणजे जर टर्मिनल मध्ये मी ए डॉट आउट टाकलं तर ते असं येतंय सिलेक्ट ऑप्शन टू ओपन दिस आउट फाईल असं येतं. हा, म्हणजे ते डायरेक्टली रन होत नाही. सर जावाचं डायरेक्टली रन झालं ना, हा. ते होत नाहीये. करेक्ट. तेच सांगत होतो की हा जो इश्यू आहे हा सीच्या केसमध्ये वगैरे येतो, कारण ते नेटिव्ह आहेत. इथे विंडोज आहे, तर इथे चमत्कार कोण करते? तू चॅटबॉक्स मध्ये हे टाकून देशील ऐश्वर्या. हा टाकते मी तिथे. आता इकडे बघा तुम्ही, मी तुम्हाला काय म्हंटल होतं, इथे जावाच्या केसमध्ये तो म्हणतो एकदा लिही आणि कुठे पण रन कर, त्याला म्हणतात वोरा. आणि वोरा म्हणजे काय? राईट वन्स एनिवेअर. एनिवेअर म्हणजे काय? राईट वन्स म्हणजे एकदाच जावामध्ये लिही रे बाबा तू, आणि कोणतेही एनिवेअर म्हणजे कुठेही रन कर. म्हणजे हा ते स्क्रीनशॉट टाकला मी. हा, सगळं बघून घ्या. आयडी थ्रू तर येईल ना, म्हणजे जर ए डॉट आउट ओपन विथ आयडी केलं तर होईल ना मग रन. काय काय ए डॉट आउट जर ओपन विथ आयडी केलं तर मग होईल ना ते. मी सांगतो त्याच्याबद्दल, त्याच्यात पण मी बोलतो त्याच्याबद्दल. ते सीचं आहे ना, मला तुम्हाला अजून काही काही गोष्टी सांगाव्या लागतील, तर थोडंसं थांबून जा, कारण आता उडत उडत उत्तर देण्यात काही अर्थ नाही आहे. ठीक आहे. लेक्चर संपा, इथेच थांबा, मी रेकॉर्डिंग स्टॉप करतो आणि तुम्हाला ते एक्सप्लेन करतो, कारण ते बाकीचे बघतील ना तर हँग होऊन जातील, कारण मी सीचं बॅकग्राऊंड दिलंच नाहीये. सो मला हे कम्प्लीट करू द्या फक्त. राईट वन्स रन एनिवेअर म्हणजे कुठे? मॅक ओएस लिनक्स किंवा विंडोज. मॅक ओएस लिनक्स किंवा विंडोज. ठीक आहे, कुठेही. बघा सीच्या केसमध्ये काय प्रॉब्लेम आला होता आपल्याला? सीच्या केसमध्ये ही जी फाईल होती EXE, ही फक्त बघा आता पुढे रन झाली फक्त माझ्या मशीनवर, जे मी क्रिएट केली होती ती. पण जावाच्या केसमध्ये नाही झालं. तर ही जादू कोण करताय? ही मधली स्टेप ती जादू करते. ठीक आहे. आणि हे का बरं पॉसिबल होतं माहिती आहे? कारण मी तुम्हाला दाखवतो बाईट कोड दिसतो कसा. तुम्ही आजपर्यंत बघितला नाही ना, बघा मी दाखवतो तुम्हाला. जावा p-c आणि श्री डॉट क्लास नावाची एक कमांड असते.
ऍक्च्युअल मध्ये बाईट कोड असा दिसतो. आणि तुम्ही ऑब्झर्व कराल ना, ह्या कोडमध्ये हे जे आहे ना, इन्वोक स्पेशल, रिटर्न, एलोड 0, गेट स्टॅटिक, LDC, इन्वोक व्हर्च्युअल रिटर्न, हे हे तुम्ही सहज कराल. काही दिवसांनी तुम्हाला हे सगळं कळेल. इनफॅक्ट तुम्ही हे बघितलं ना, हे बघून तुम्ही कोड लिहू शकाल. तुम्ही एवढे प्रो होऊन जाल या गोष्टींमध्ये. असो, पण बाईट कोडची खासियत काय माहितीये का? हा असा दिसतो बाईट कोड, बघून घ्या. नंतर बघायचाच आहे आपल्याला, खूप गोष्टींमध्ये बघायचं आहे. 2 कोड मधला डिफरन्स आपण याच्यातून काढू की एक्झॅक्टली कुठून डिफरन्स क्रिएट होतोय. ओके, आता तुम्हाला कळलं असेल की जावाची खासियत त्या JVM मुळे आली आहे, पण तो अप्लिकेशन स्लो करून टाकतो JVM. सी मध्ये सगळं फास्ट चालतं कारण सगळं स्ट्रीमलाइन्ड आहे. इथे एक्स्ट्रा स्टेप येते आणि माहितीये, हे बाईट कोड आल्यामुळे आहे ना, बाईट कोड मध्ये सगळ्या गोष्टी स्ट्रिंग मध्ये लिहिल्या असतात आणि स्ट्रिंग ही सगळीसाठी युनिव्हर्सल असते. समजा मी यश लिहिलं विंडोजमध्ये, लिनक्समध्ये आणि मॅकमध्ये फरक पडत नाही. डबल कोट्समध्ये स्ट्रिंग दिलंय आणि स्ट्रिंग सगळ्यांसाठी कॉमन आहे. म्हणून हा JVM काय करतं माहितीये का? JVM ते वाचतं आणि JVM त्या मशीनच्या स्पेसिफिक लँग्वेज त्याला जी कळते त्यात कन्वर्ट करतं. ही कमाल JVMची आहे. JVM म्हणजे JVM पिक्चरमध्ये येतो. JVM म्हणतो अच्छा खालची OS कोणती आहे? अच्छा लिनक्स आहे का? लिनक्समध्ये कळेल असा कोड कन्वर्ट कर. विंडोज आहे का? विंडोजमध्ये त्याला जो कोड कळेल तसा कन्वर्ट कर. तशी भाषेत कन्वर्ट कर. मॅक आहे का? मॅकला कळेल त्या भाषेमध्ये कन्वर्ट कर. खरी कमाल त्या JVMची आहे. त्या JVMची आहे. कळलं? हे कळलं असेल तर चॅटबॉक्समध्ये येस टाका. हे पुढच्या 3-4 लेक्चरमध्ये हेच रिपीट करणार आहे. चलो गुड, म्हणजे तुम्हाला हे सगळं कळलेलं आहे. आय थिंक आजसाठी इथे थांबायला हवं. मी सांगू शकतो पुढचं, तुम्हाला कळेल पण ते हेवी होऊन जाईल खूप जास्त. म्हणून आज याला पचवा, याला रचवा, मग आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. इनफॅक्ट आज डेमो लेक्चर संपत आहे आणि मी पुढचा वीक गॅप घेतोय. कारण असं होऊ शकतं की कोणाला फीससाठी अरेंजमेंट करायची आहे, त्या पैशांसाठी अरेंजमेंट करायची आहे. काही गोष्टी आहेत ज्या आहेत. इनफॅक्ट काही काही लोकांची पुढच्या वीकमध्ये इनसेम पण आहे. सो तुम्ही पहिले ते निपटवा. पुढचा वीक होऊ द्या. पुढच्या वीकचा नंतरचा जो मंडे येईल त्या दिवशी आपण वापस स्टार्ट करू. फुल फ्लेजेडली. आणि तयार ठेवा आपल्या डोक्यात एक आयडिया आणा की मला काय बनवायचं आहे. इरिस्पेक्टिव्ह मला काय येतं नाही, मला काय बनवायचं ही माझी आयडिया, मला हे बनवायचं आहे. ती आयडिया घेऊन माझ्याकडे या. आपण त्या आयडियावर काम करू आणि तुमचा फायनल प्रोजेक्ट त्या हिशोबाने बनवू. तुम्हाला माहिती आहे, अल्टिमेटली तुम्हाला या कोर्समध्ये काय करायचं माहिती आहे? रोज थोडं थोडं, रोज थोडं थोडं, रोज थोडं थोडं. एक एक्सपेरिमेंट सांगतो. 1.01 रेस टू 365 करा आणि 0.99 रेस टू 365 करा. याचा अर्थ काय? 1.01 म्हणजे मी रोज थोडं 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 केलं. थोडंसं 0.01 ने इन्क्रीज केलं मी रोज स्वतःला. आणि 0.99 म्हणजे मी काहीच नाही केलं. काहीच नाही. की थोडंसं डिग्रेडच झालो. त्यांचा डिफरन्स खूप मोठा येतो. आणि हिंमत नाही हारायची. सगळं कळतंय ना, किती पण अवघड गोष्ट असेल तर आपल्याला कळतंय ना. आपल्याला बोर होत नाही ना. समजा एवढ्या वेळ तुम्ही बसू शकता, तर नक्कीच तुमच्यात ती जिद्द आहे करण्याची. तुम्हाला काहीतरी करायचंय. ठीक आहे? आणि शिकायचं म्हणून शिकू नका. डेप्थपर्यंत घुसा. पूर्ण निचोडत आलं पुरं. ठीक आहे? पूर्ण इंटरव्ह्यूवर हँग झाला पाहिजे, की आई शप्पथ काय कॅन्डिडेट आहे हा. इंटरव्ह्यूसाठी नाही, आपल्या मनासाठी शिका. कुठेही तो कॉन्फिडन्स आला पाहिजे. नाहीतर खूप लोकं कंपनीत आहे, ज्यांना येत नाही. त्यांना भीती आहे, की एक दिवस मला काढून टाकतील नाही कळलं तर. खूप लोकांच्या मनात भीती आहे ही. सो आपल्याला तगडा बनायचं आहे. असं नाही, की कोणी येऊन जाऊन काही इज्जत करेल. तगडा. मागे जे पाप केलं सोडून द्या. जे केलं असेल हातातून जी वेळ गेली ती सोडून द्या. पण आत्तापासून शेवटपर्यंत पूर्ण म्हणजे फुल फोकसनी पुढे जायचं आपल्याला. फुल स्पीडने आणि पूर्ण मेहनत करून हार्ड वर्क करायचंय. जेवढ्या पण असाइनमेंट येतील इज्जतदारीत करून टाकायच्या त्या. मी सांगतो, मी गॅरंटी घेतो. तुम्ही पहिल्या दिवशीपासून शेवटच्या दिवशीपर्यंत सगळे क्लास अटेंड करा. सगळे क्लास आणि तुम्ही रिझल्ट बघा. म्हणजे याच्यासाठी नाही म्हणत आहे मी, की क्लास केल्याने हे होतं, ते होतं. नका करू. करून बघा. तुम्ही बघा. ज्याला करायचं तो करेल, ज्याला नाही करायचं तो नाही करणार. पण एखाद वेळी असं काहीतरी झालं, की आपण कुठेतरी मागे पडलो, असाइनमेंट नाही झाल्या, क्लास रेग्युलरली करा. तुम्ही शेवटच्या दिवशीपर्यंत पण बसले ना, तुम्ही कुठल्या कुठे जाल.
मागच्या मुलांना एकदा विचारा. मल्टी थ्रेडिंगमध्ये तर आपण कहर करू रे, कहर एक्झिक्युटिव्ह फ्रेमवर्क वगैरे बघू, थ्रेडपूल बघू, कहर करू तिकडे आपण. ठीक आहे, मोठ्या मोठ्या अप्लिकेशन बनवायचे आपल्याला, लय काही काही करायचंय, फक्त रेडी राहा. ठीक आहे. आणि याला असं घ्या की मी रोज काहीतरी नवीन शिकणार, मजा येईल. मला काहीतरी बनवायचं आहे शेवटी. ते प्रॉडक्ट मला असं मी ते या माध्यमातून बनवेल. मी आहे ना, घाबरू नका. करू, सगळं करू. ठीक आहे. आणि मागच्या मुलांची ॲप्लिकेशन बनवा. अरे खूप सुंदर, सुंदर ॲप्लिकेशन बनवलीत त्यांनी. त्यांनी काय केलं होतं माहिती आहे का? म्हणजे तुम्ही बघाही जाऊन, एका मुलीने काय केलं होतं माहिती आहे? एक होम बेक्ड हॅपीनेस म्हणून तिचं ॲप्लिकेशन होतं. त्याच्यावरून तिने काय केलं, की एक असं बिलिंग सिस्टम बनवलं. बिल झालं, की त्या व्यक्तीला WhatsAppवर मेसेज जायचा, की एवढं-एवढं बिल झालं आणि हा केक आहे. हे बनवलं होतं. आणि ती मुलगी तेव्हा सेकंड इयरमध्ये होती. दुसऱ्या मुलीने काय बनवलं माहिती आहे? दुसऱ्या मुलीने बनवलं होतं, की एक म्हणजे काय होतं, टास्क असाइनर होतं, की समजा एखादी कोणी पण असेल, त्याला टास्क असाइन करायचा असेल, त्याला मॅनेजमेंट खूप डिफिकल्ट जातं. तर तो एक टास्क टाकायचा, कोणाला असाइन केला त्याचा मेल टाकायचा, तिची डेडलाईन टाकायचा आणि त्याचं पूर्ण ट्रॅकिंग व्हायचं तिकडे, की त्याने काय-काय काम केलंय आणि त्याला नोटिफिकेशन ईमेलवर जायचं. एवढा मस्त कोडी म्हणजे हे केलं होतं. अजून एक मुलगा होता आणि मुलगी होती, त्यांचा ग्रुप होता. त्यांनी काय केलं होतं माहिती आहे? त्यांनी मल्टिपल चॉईस क्वेश्चन फक्त टॉपिक सिलेक्ट केलं आणि एंटर केलं, की त्यांच्या मेलवर एक पी-डी-एफ जायची. पहिला मेल, की हे 10 एम-सी-क्यूज आहेत. हे असे टिक कर म्हणजे ते आन्सर करायचे आणि दुसऱ्या दिवशी त्यांना त्याचा सोल्युशनचा ईमेल जायचा. हे आणि ही पहिली बॅच होती. पहिल्या बॅचमध्ये त्यांनी हा कव्हर केलाय. तर आपल्या त्याच्या वर जायचं तो बार अजून वर सेट करायचा आहे. ठीक आहे? सो मजा करू. मला एवढंच सांगायचं आहे, मजा करू. ठीक आहे? मी रेकॉर्डिंग स्टॉप करतोय.